परभणी शहरातील प्रभाग 4 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। उमेदवार बिनविरोध करण्यासाठी दोन गटात झालेली हाणामारी आणि गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। विरोधातील उमेदवारांना माघार घेण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला। ज्या लोकांनी बंडखोरी करून आपलं पॅनल उभं केलं ते एमआयएमचे कट्टर समर्थक आहेत, होते आणि राहणार असा विश्वास एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला। 16 तारखेला एमआयएमची ताकद दाखवून देऊ असंही ते म्हटले। हलक्यात घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना इशारा दिलाय। युतीतील पक्षांनी एकमेकांवर टीका करू नये असं सांगण्यात आलंय। मात्र सुरुवात झाली आहे, मग आता टीका किती चालणार आणि कुठे थांबणार याचा अंदाज घेऊन ठरवू असंही चंद्रकांत पाटील म्हटले। अजित पवारांची लोकप्रियता पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। यावेळी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीने निवडणूक प्रक्रियेला विरोध केलाय। हातात फलक घेत आंदोलन सुरू केलं तर माझं मत कुणाला जातंय याबाबत विश्वास देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। पंढरपूरमध्ये मनसेनं संपर्क कार्यालय सुरू केलंय। आमदार अभिजित पाटील, दिलीप धोत्रे आणि भगीरथ भालकेंकडून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। नागरी सुविधा केंद्र म्हणून मनसेचं कार्यालय नागरिकांना सुविधा मिळणार आहे। मुंबईतील मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवरील मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। नव्यानं चालवण्यात येणाऱ्या वाढीव फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत चालवण्यात येणार आहेत। सोमवार ते शुक्रवार दरम्यान आता दररोज 292 फेऱ्या चालवण्यात येतील। 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या 9 दिवसांच्या काळात तब्बल 8 लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं। या काळात भाविकांनी साईबाबांच्या झोळीत 23,23,23,373 रुपयांचं दान अर्पण केलं। 2025च्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत आणि दानात 1.5 पटीनं वाढ झाली आहे। मुंबई शहराला गेल्या 3 महिन्यात तब्बल 3,50,000 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला। त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी घसरली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 75% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। शहरात तब्बल 22 ठिकाणचा AQI 200च्या वर गेलाय। त्यामुळे निम्म्याहून अधिक मुंबईची हवा आरोग्यासाठी अतिघातक ठरली आहे। सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांमध्ये गोवंडीचा AQI 277 इतका नोंदवण्यात आलाय। करांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धिविनायक गणपतीच्या मूर्तीचं दर्शन बुधवारपासून 4 दिवस घेता येणार नाहीये। श्रींच्या मूर्तीला बुधवार ते रविवारपर्यंत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे। या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येईल। सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून भाविकांना नेहमीप्रमाणे श्रींचं दर्शन घेता येईल। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 11:15 ते 4:15 दरम्यान ब्लॉक असेल। त्यामुळे ठाणे इथून सकाळी वाशी, नेरूळ आणि पनवेल इथे जाणाऱ्या लोकल फेऱ्या तसंच पनवेल, नेरूळ आणि वाशी इथून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्या या कालावधीमध्ये बंद असतील। मुंबईकरांचा जानेवारी महिना हा बऱ्यापैकी गारठ्याचा असणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। मुंबईकरांना आणखी महिनाभर तरी थंडीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे। नाताळ दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात थंडी होती। मुंबईसह कोकणात कमाल 28 ते 30 तर किमान 16 ते 18 डिग्री होते। सिंधुदुर्ग विमानतळावर कमी दृश्यमानता आणि वातावरणात अचानक बदल झाला तरी विमानसेवा पूर्णपणे कार्यान्वित राहील। यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण झाल्यानं हे विमानतळ 24 तास खुलं ठेवण्याला नागरी DGCAनं हिरवा कंदील दिलाय। IRB इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे हे विमानतळ चालवलं जातं।